नमस्कार. नवीनशा रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी आहे ना, लहानांपासून मोठ्यांना आवडेल एवढी सुंदर रेसिपी आहे. तुम्हाला हॉटेल किंवा रेस्टॉरंटसारखी चमचमीत आणि कुरकुरीत ज्युसी चिली पनीर घरी बनवायचे आहे का? तेही एकदम सोप्या पद्धतीने. तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करतोय आपण. तर मी 250 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. तर प्रथम आपण कोटिंग करणार आहोत. तर त्यासाठी थोडंसं मीठ टाकतोय आणि थोडीसं अगदी थोडीसं काळी मिरी पावडर टाकतोय. नंतर आपल्याला लागणार आहे ही काळी मिरी पावडर आणि एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकतोय आपल्या पनीरला कलर येण्यासाठी. आलं लसूण पेस्ट टाकतोय एक छोटा चमचा. आता रेड चिली सॉस टाकतोय आपण एक चमचा. एक मोठा चमचा आहे. खूप छान रेसिपी आहे पण खूप कुरकुरीत आणि आतनं असे ज्युसी होतात ते. खूप छान लागतात पण. आता कॉर्नफ्लॉवर टाकतो आपण एक मोठा चमचा. सर्व साहित्य टाकून झालेले आहेत आपले. आता व्यवस्थित पनीरला टॉस करून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित सर्व साहित्य व्यवस्थित लागतात ते. एका साईडला तेल गरम करायला ठेवलेलं आहे. छान असं कोटिंग झालेलं आहे. आता आपण तेल पण गरम झाले तळून घेतोय पनीर आपले. ची फ्लेम जास्त मोठी पण ठेवायची नाही आणि जास्त बारीक पण ठेवायची नाही आहे. मध्यम ह्याच्यावर तळून घ्यायचे आपले पनीर. मस्त असं तळून झालेले आहेत पनीर आणि कलर पण छान आलेला आहे. आता साईडला काढतो आपण आणि ह्याच कढईमधलं थोडंसं तेल आपण ठेवणार आहोत, बाकीचं काढणार आहोत. आता पनीर कोटिंग केलेलं थोडासा मसाला राहिलेला आहे. त्याच्यामध्येच थोडंसं मी कॉर्नफ्लॉवर टाकून थोडंसं पाणी टाकून पेस्ट तयार करून घेतलेले आहे. आता साहित्य सांगते काय काय घेणार आहेत ते. कांदा आणि शिमला मिर्च असे तुकडे करून घेतलेले आहेत मी आणि आपण जे पनीर तळून घेतलेत ते आणि तीळ घेतलेले आहे, गावरान तीळ आहेत ते, कश्मीरी लाल मिर्च पावडर, लसूण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चॉप करून घेतल्या, काळी मिरी पावडर आणि चवीप्रमाणे मीठ. सोया सॉस घेतलेला आहे, व्हिनेगर घेतलेला आहे मी आणि व्हाईट व्हिनेगर आहे ते, रेड चिली सॉस आणि टॅमॅटो कॅचअप घेणार आहे. प्रत्येकी एक एक चमचा आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करतोय. तर आपण तळून राहिलेलं थोडंसं तेल त्याच्यातलंच 1 ते 1.5 चमचा तेल आहे. तेल छानसं गरम झालं त्याच्यामध्ये लसणाचे आपण जे अगदी बारीक चॉप करून लसणाच्या पाकळ्या घेतल्यात ते टाकलेलं आहे. शिमला मिरची आणि कांदा ते सुद्धा टाकतोय. गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी मोठी करायची आहे आणि 1-2 मिनटं व्यवस्थित कांदा आणि शिमला मिरच व्यवस्थित परतून घ्यायची. कांदा आणि शिमला मिरच व्यवस्थित परतून झाले की त्याच्यामध्ये आपण मिरी पावडर टाकतोय. जेवढी राहिलेली आहे तेवढी सर्व टाकतोय. मी एक मोठा चमचा मिरी पावडर घेतली होती. मीठ टाकतोय, अगदी थोडंसं टाकायचं आहे. आपले सॉसेसमध्ये मीठ असतात त्यामुळं मीठ थोडंच वापरायचं आहे. काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकतो आपण त्याच्यामध्ये अर्थातच कलर येण्यासाठी चिली पनीरला. आता हे सर्व व्यवस्थित परतून झाले की आता आपण सॉसेस टाकणार आहोत. तर एक मोठा चमचा मी रेड चिली सॉस टाकतोय आणि एक मोठा चमचा टॅमॅटो कॅचअप टाकतोय. एक चमचा व्हिनेगर टाकतोय, व्हाईट व्हिनेगर एक मोठा चमचा आणि एक छोटा चमचा सोया सॉस टाकतो आपण. आता हे सर्व सॉसेस टाकून झाले की व्यवस्थित परतून घ्यायचं. आता आपण जे पनीर तळून घेतलेले आहेत ते टाकतोय. 1 मिनटं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सर्व पनीर आपले सॉसेसमध्ये. आता आपण जे पेस्ट तयार केलेली आहे कॉर्नफ्लॉवरची ती टाकतोय. कॉर्नफ्लॉवर पेस्ट टाकली की व्यवस्थित परतायचं. पण जे तीळ घेतलेलं आहे ते टाकतोय त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून झाले की कांद्याची पातसुद्धा टाकतात पण मी टाकलेली नाही आहे, नव्हती माझ्याकडं त्यामुळे मी टाकलेली नाही आहे. चायनीज पदार्थ म्हटले की कांद्याची पात ही आलीच. तयार झालेली आहे आपली चिली पनीर. आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतोय.
सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जवळ दाखवते. वरनं कुरकुरीत, आतनं खूप ज्युसी अशी झालेली आहे. खूप सुंदर अशी चिली पनीर झालेली आहे. तर तुम्हाला कशी वाटली ती आजची ही चिली पनीरची रेसिपी? घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हो, बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद. परत भेटूया अशाच मस्त आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना बाय बाय.